राणेंशी चर्चा केल्याशिवाय उमेदवारांचा निर्णय करणार नाही, ठरेल त्या उमेदवारामागे राणे उभे राहतील, हा विश्वास दीपक केसरकर यांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांची ही सावध भूमिका पाहायला मिळाली। राणेसाहेब केसकर राणेसाहेबांची चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय या जिल्ह्याचा होणार नाही आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की त्यांचे सुद्धा आशीर्वाद जो कोण उमेदवार आहे त्याच्या मागे राहतील आणि आम्ही सगळे मिळून त्या उमेदवारावर निवडू। राणेसाहेब केसकर राणेसाहेबांची चर्चा केल्याशिवाय। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असणार यावरून आता सध्या महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षाकडून इथं दावेदारी केली जात आहे। त्यावर दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे।